पोलीस स्टेशनला शांतता समितीची सभा संपन्न. सभेत ध्वनी प्रदूषण अधिनियम कायद्याबाबतची माहिती. बऱ्याच काही लोकांचं वाचन झालं असेल असं अपेक्षित करतो. महत्त्वाचं एवढं आहे की एक आदेश झालाय वरच्या लेवलवरनं आणि ती पूर्तता करणं आमच्यासाठी भाग आहे. हा एक सजेस्टिव्ह आहे की मंदिरला लागले भोंगे, विहार लागले, मस्जिदला लागले, तर त्यांना तुमच्या हिशोबानं रिमूव्ह केला. पोलीस आली तर एक जो शो ऑन होतोय तर चांगला होणार नाही. कुठल्या धार्मिक स्थळाला आम्ही लोकांनी व्हिजिट करावा, त्याच्यातला काहीतरी मुवमेंट करावा, तो दिसण्यासाठी चांगला दिसणार नाही. शेवटी ती आमच्यासाठी एक आदेश समजावा ना. आता जे आहे गव्हर्नमेंटने जे काही पारित केलं आहे, या ठिकाणी विदाउट परमिशन कुठले भोंगे राहणार नाही. त्यांना ज्या वेळेला कार्यक्रम घ्यायचा आहे त्यावेळेला त्यांनी आमची परमिशन घ्यावी, किती वेळ पण चालणार आहे, काय मुवमेंट्स करणार आहे, या बाबतीत त्यांनी क्लिअरिफाय केलं आहे. त्याच्यात आता तुमच्या मस्जिदचा कुठला परमिशन आहे, काय किती डेसिबलचा वापरायचा आहे. स्टार कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी दिनांक 24 जुलै 2025 ला सकाळी 11:30 वाजता शहर पोलीस स्टेशनला शांतता समिती सभेचे आयोजन केले होते. सदर सभेत सर्व धर्मीय लोक, धर्मगुरू, पत्रकार तसेच सर्व शांतता समितीचे सदस्यांना बोलविण्यात आले होते. कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या प्रमुख उपस्थित सभेचे आयोजन करण्यात आले होते. माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार विनापरवाना लावलेले सर्व भोंगे अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये माननीय पोलीस महासंचालक यांचे स्थायी आदेश क्रमांक 02/2025 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकाची व ध्वनी प्रदूषण अधिनियम कायद्याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार व मार्गदर्शन सूचनेनुसार आपण यापुढे परमिशन घेऊनच कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच रीतसर नियमानुसार पोलीस स्टेशनची परवानगी घेऊन ध्वनी प्रदूषण कायद्याच्या नियमांचे पालन करून भोंगे लावावे. मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, गुरुद्वारा अशा ठिकाणी विनापरवानगी लावण्यात आलेले भोंगे दिनांक 25 जुलै 2025 ते 26 जुलै 2025 रोजी या 2 दिवसामध्ये काढून घ्यावे. 27 जुलै 2025 रोजी पासून पोलीस स्टेशन तर्फे पथक नेमण्यात येणार आहे. सदर पथक हे संपूर्ण कारंजा शहर पोलीस स्टेशन हद्दीत फिरणार आहे. सदर पथकाच्या निदर्शनास विनापरवानगी भोंगे आढळून आल्यास संबंधित प्रार्थनास्थळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर बैठकीमध्ये मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार येथील धर्मगुरू, अध्यक्ष, पदाधिकारी, मौलवी, भंतेजी तसेच सर्व शांतता समिती सदस्य, पत्रकार बंधू असे उपस्थित होते.